नमस्कार. माळशेज घाटातून जाताना दिसणारं हे मोठं बांधकाम हे फक्त रस्ता रुंदीकरण नाहीये. खरं तर हे भारताच्या मोठ्या स्वप्नांचं, त्याच्या महत्वाकांक्षेचे एक प्रतीक आहे. आज आपण या रस्त्याच्या पलीकडे पाहणार आहोत, कारण ही गोष्ट फक्त सिमेंट आणि दगडांची नाही, तर एका बदलत्या देशाच्या वेगाची आणि धोरणांची आहे. पण मग प्रश्न हा आहे की एका डोंगराळ भागातला साधा रस्ता देशाच्या आर्थिक आणि सामरिक ध्येयांविषयी इतकं काही कसं सांगू शकतो? हाच आपल्या आजच्या विश्लेषणाचा गाभा आहे. चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि या प्रकल्पाच्या मुळाशी जाऊया. आपण 4 टप्प्यांमध्ये हे सगळं समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी या रस्त्याचं महत्त्व काय आहे ते पाहू. मग हे काम नेमकं कसं चाललंय ते समजून घेऊ. त्यानंतर या प्रगतीसाठी आपण काय किंमत मोजतोय यावर नजर टाकू आणि शेवटी यातून भविष्यासाठी काय चित्र उभं राहतंय याचा आढावा घेऊ. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून. हा रस्ता इतका महत्त्वाचा का आहे? बघा, हा फक्त माळशेज घाटातला एक रस्ता नाहीये. हा आहे नॅशनल हायवे 61, म्हणजे कल्याण अहमदनगर महामार्गाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग. आता राष्ट्रीय महामार्ग म्हणजे काय, तर देशाच्या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्यात जणू. आणि ही वाहिनी मुंबईसारख्या आर्थिक राजधानीला थेट महाराष्ट्राच्या आतल्या भागांशी जोडतीये, म्हणजे शेती आणि उद्योगधंद्यांशी. त्यामुळे साहजिकच इथला कोणताही बदल फक्त स्थानिक राहत नाही, त्याचा परिणाम थेट पूर्ण राज्यावर होतो. याला फक्त रस्ता म्हणणं चुकीचं ठरेल. ही तर राज्याची आर्थिक जीवनवाहिनी आहे असं म्हटलं पाहिजे. विचार करा, मुंबईच्या बाजारपेठेत किंवा बंदरांवर जाणारा शेतमाल किंवा मराठवाड्यातल्या कारखान्यांमधून निघणारा तयार माल, सगळं काही याच मार्गावरून जातं. म्हणजे हा वाहतुकीचा अक्षरशः कणा आहे. आणि जेव्हा हा रस्ता सुधारतो तेव्हा फक्त वेळ वाचत नाही, तर वाहतुकीचा खर्चही कमी होतो. याचा थेट फायदा कोणाला, तर आपल्या शेतकऱ्यांना आणि उद्योजकांना. बरं, हे झालं या रस्त्याचं महत्त्व. पण आता प्रत्यक्ष साईटवर काय घडतंय, म्हणजे 2 पदरी रस्त्याचं एका आधुनिक हायवेमध्ये रूपांतर कसं होतंय ते पाहूया. इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय. डावीकडे बघा, तो अरुंद, धोकादायक वळणांचा रस्ता, आणि उजवीकडे बघा, हा रुंद, सुरक्षित आणि वेगवान मार्ग. म्हणजे जिथे पूर्वी एका ट्रकला ओव्हरटेक करायचं म्हणजे अक्षरशः जीव मुठीत घेऊन खेळण्यासारखं होतं, तिथे आता 2 मोठी वाहनं आरामात सुरक्षितपणे बाजूबाजूने जाऊ शकतात. हा फक्त रस्ता मोठा झालाय असं नाहीये, तर प्रवासाचा अनुभव आणि सुरक्षितता यात झालेली ही एक मोठी क्रांतीच आहे. हे काम खूपच पद्धतशीरपणे चाललंय. पहिली पायरी म्हणजे डोंगर कापून किंवा दरी भरून रस्त्यासाठी जागा तयार करणं. मग त्यावर टाकला जातो कॉन्क्रीटचा जाड टिकाऊ थर. त्यानंतर येते एक महत्त्वाची प्रक्रिया जिला क्युरिंग म्हणतात. यात कॉन्क्रीटला मजबूत करण्यासाठी त्यावर सतत पाणी मारलं जातं, जेणेकरून ते घाटातल्या पावसा पाण्याचा सामना करू शकेल. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे सगळं करताना वाहतूक थांबवलेली नाहीये. एका लेनवर काम चालू ठेवून दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली ठेवली जाते. आता काही जणांना वाटेल की कामाचा वेग कमी आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे काम दिवस रात्र सुरू आहे. आणि रात्री काम करण्यामागे एक खास कारण आहे. एक तर दिवसाची ट्रॅफिक थांबत नाही, आणि दुसरं म्हणजे रात्रीच्या थंड वातावरणात कॉन्क्रीट जास्त चांगल्या प्रकारे सेट होतं. त्यामुळे इथे फक्त वेगाचा विचार नाही, तर वेग आणि गुणवत्ता या दोन्हींचा समतोल साधण्याचा प्रयत्न दिसतोय. पण ठीक आहे, प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात, नाही का? या विकासाचे फायदे तर आहेतच, पण त्यासाठी आपल्याला एक किंमतही मोजावी लागतेय. चला त्याबद्दल बोलूया. हे ऐकून खरंच वाईट वाटतं. पूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुंदर जंगल होतं, आता ती झाडं गेली आहेत. विकासाची हीच सर्वात मोठी आणि थेट किंमत आहे, जी पर्यावरणाला चुकवावी लागते. एकेकाळचा तो हिरवागार घाट आज रुंदीकरणामुळे काहीसा ओकाबोका दिसतोय. हजारो झाडं तोडली गेली आहेत, आणि ही हानी भरून येणारी नाहीये. जरी नवीन झाडं लावली तरी ते मूळ नैसर्गिक जंगल परत यायला कित्येक दशकं जातील. चला तर मग या प्रकल्पाचा एक ताळेबंदच मांडूया. एका बाजूला आहेत फायदे, जसं की प्रवासाचा वेळ कमी होणार, अपघात टळणार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार. पण दुसऱ्या बाजूला आहेत आव्हानं. मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड, बांधकामामुळे होणारा तात्पुरता त्रास, प्रदूषण, आणि भविष्यात कदाचित तोलही भरावा लागेल. हाच तो विकासाचा ट्रेड ऑफ, जिथे काही मिळवण्यासाठी काहीतरी गमवावंच लागतं. बरं, हे फायदे तोटे झाले, पण आता थोडं भविष्याकडे पाहूया. या प्रकल्पाचे दूरगामी परिणाम काय असतील आणि यातून पुढे काय दिशा मिळते ते समजून घेऊ.
ह्या प्रकल्पाचा सगळ्यात मोठा आणि थेट फायदा काय असेल तर वेळेची बचत. विचार करा, जिथे आधी घाटात गाड्यांच्या रांगा लागायच्या तिथे आता गाड्या ताशी 60-70 किलोमीटरच्या वेगाने धावू शकतील. प्रवासाच्या वेळेत 30% जास्त घट. ही फक्त सोय नाहीये, याचा अर्थ इंधनाची बचत, माल वाहतूक अधिक वेगाने होणं, म्हणजेच एकूणच कार्यक्षमता वाढणं. आणि हा बदल फक्त रस्त्यापुरता मर्यादित नाहीये. त्याचा परिणाम आजूबाजूच्या गावांवर आणि शहरांवरही होतोय. टोकावड्यासारखी गावं आता अधिक मोठी आणि आधुनिक दिसू लागली आहेत. चांगली कनेक्टिव्हिटी म्हणजे फक्त येण्या-जाण्याची सोय नाही, तर शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या नवीन संधींची दारं उघडणं. खरं तर ही एका मोठ्या सामाजिक आणि आर्थिक बदलाची सुरुवात आहे. सध्याचं हे काम साधारणपणे 2026च्या अखेरपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाहीये. पुढे जाऊन या घाटाखालून तब्बल 8 किलोमीटर लांबीचा बोगदा काढण्याबद्दलही बोललं जातंय. आणि जर हा प्रकल्प खरोखरच साकार झाला तर तो या भागाच्या वाहतुकीच्या इतिहासातला एक मैलाचा दगड ठरेल आणि भारताच्या इंजिनिअरिंग क्षमतेचं एक जबरदस्त उदाहरण सुद्धा. पण एक प्रश्न पडतो नाही का, की डांबरी रस्त्यांऐवजी आता सिमेंट कॉन्क्रीटचेच रस्ते का बनवले जात आहेत? तर यामागे एक मोठं धोरण आहे. सिमेंट रस्त्यांना सुरुवातीला खर्च जास्त येतो, हे खरंय, पण त्यांचा देखभाल खर्च जवळजवळ नसतोच आणि ते 20-30 वर्ष आरामात टिकतात. म्हणजे एकदाच खर्च करा पण पक्क काम करा, हे तत्वज्ञान आता आपल्या राष्ट्रीय महामार्ग विकासाचा केंद्रबिंदू बनला आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? चला या सर्व मुद्द्यांना एकत्र जोडून बघूया की यातून नेमकं काय चित्र समोर येतंय. तर मुद्दा असा आहे की माळशेज घाटातला हा रस्ता फक्त एक बांधकाम नाहीये, तो एका नव्या महत्वाकांक्षी भारताचं प्रतीक आहे. असा भारत जो विकासाला आपलं इंजिन मानतो आणि प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यावर लक्ष देतो. पण हीच गोष्ट आपल्याला हेही आठवण करून देते की या वेगाची आणि विकासाची एक किंमत आहे, एक पर्यावरणीय आणि सामाजिक किंमत, जिच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. आणि इथेच आपला आजचा महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. भविष्याकडे झेपावताना भारत विकासाचा वेग आणि पर्यावरणाची शाश्वतता या दोन गोष्टींमध्ये समतोल कसा साधणार? कारण वेगवान विकास ही आजची गरज आहे, पण तो निसर्गाला आणि पुढच्या पिढ्यांना मागे सोडून होऊ शकत नाही. हाच समतोल साधणं हेच कदाचित 21व्या शतकातल्या भारतापुढचं सगळ्यात मोठं आव्हान असेल. यावर नक्की विचार करा.